ह्या विमानामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम निर्माण झाला आणि त्याच्यामुळे ते कंट्रोल बाहेर जाऊन ते क्रॅश झालेलं आहे. म्हणजे 3 किलोमीटरची व्हिजिबिलिटी ही पुरेशी मानली जाते. दूरवरच्या CCTVमधून ते विमान, छोटंसं विमान तुम्हाला दिसतंय, त्याचा अर्थच त्याची व्हिजिबिलिटी त्या एरियाची त्यावेळी व्यवस्थित आहे. याच्यामध्ये घातपाताचा अँगल 0 आहे. पहिली गोष्ट म्हणजे गो अराउंड झाला. याचा अर्थ काहीतरी बिघडलं. जर घातपात असतं तर ते आधीच काहीतरी झालं असतं त्याला. बारामतीचा रनवे आणि सो कॉल्ड एअरपोर्ट तो विमानतळ नाही, ती फक्त एअर स्ट्रिप आहे. हेच पर्टिक्युलर विमान 2 वर्षापूर्वी मुंबई एअरपोर्टला उतरताना पावसाळ्यामध्ये रनवेवरून स्किड झालं आणि पूर्ण रनवे ब्लॉक झाला आणि 3 तास मुंबईचा रनवे त्यामुळे बंद पडला. ते हेच विमान होतं. ते दुरुस्त करून त्यांनी परत वापरात आणलं आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर असलेले 7 लाख कोटीचं महाराष्ट्राचं बजेट दरवर्षी बनवणारे 11 बजेट्स महाराष्ट्राची ज्यांनी बनवली असे नेते, त्यांना कोणीतरी हे सांगायला हवंय की अहो तुम्ही हे विमान जे वापरताय ह्याच्यात प्रॉब्लेम असतो काहीतरी. त्याच्याकडे लक्ष नाही आहे राजकीय नेत्यांचं या सगळ्या गोष्टी. माझं आजचं ऑब्झर्वेशन असं आहे की शरद पवार वॉज सराउंडेड टुडे ॲट द फ्युनरल साईट बाय टॉप लीडरशिप ऑफ BJP अँड शरद पवार अलायन्स पार्टनर काँग्रेस पार्टीज सेंट्रल लीडरशिप वॉज मिसिंग असं मी म्हणतो. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका 5 फेब्रुवारीला या आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रचंड मोठी सहानुभूतीची लाट दिसेल राष्ट्रवादी काँग्रेससाठी. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. खरं तर आजचा हा एपिसोड हा अर्थातच महाराष्ट्रातल्या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर थिंक बँकच्या सर्व टीमतर्फे आणि आमच्या व्ह्युअर्सतर्फे सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. महाराष्ट्राच्या इतिहासात, राजकीय इतिहासात असं अकाली जाणं फार कमी वेळेला घडलंय. त्यात तर विमान अपघातात जाणं कदाचित पहिल्यांदाच घडलंय आणि त्याचे परिणाम काय होतील किंवा हे काय घडलंय हे अजून आपण सगळेच समजून घेऊ पाहतोय. आणि आजचा एपिसोड हा त्यातलाच एक प्रयत्न आहे की नक्की काय घडलं, का घडलं आणि त्याचे राजकीय परिणाम महाराष्ट्रावरती काय घडायच्या दिशेनं जात आहेत. मला याची जाणीव आहे की खूप लवकर कदाचित ही चर्चा होऊ शकते. पण म्हणूनच आत्ता साधारणतः काय आकलन समोर येतंय हे समजून घ्यायचा फक्त आजचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. आणि यासाठी माझ्याबरोबर एक अशी व्यक्ती आहे की जी एकाच वेळी सिव्हिल एव्हिएशन मधली एक्सपर्ट आहे आणि पॉलिटिकल एक्सपर्ट सुद्धा आहे. मी पुन्हा एकदा थिंक बँक वरती स्वागत करतो रोहित चंदावरकर सरांचं. तर स्वागत आहे. आपण त्यांच्याबरोबर ट्रॅव्हल, एव्हिएशन याच्याविषयी सुद्धा बोललेलो आहे आणि ते आपल्यासह इतर सर्व प्लॅटफॉर्मवरती राजकीय विश्लेषक म्हणूनही आपलं मत देत असतात. ते संपादक राहिलेले आहेत गेले कित्येक दशकं, पत्रकार राहिलेले आहेत. त्यामुळे या दोन्ही अँगल्स मला आज त्यांच्याकडून समजून घ्यायचे. तर सुरुवात अपघातापासून करू. ज्यावेळेला तो मोठा एअर इंडियाचा अपघात झाला, त्यावेळी सुद्धा आपण बोललेलो. पण यावेळी खूप नवीन-नवीन गोष्टी समोर येतायत. टेबल टॉप, तो रनवे असणं, तो सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीच्या थेट अखत्यारीत नसणं, पायलटची चूक. आम्हाला लेमॅनसाठी समजावून सांगा, की काय घडलं? काय अपघात झाला? विनायकजी, महाराष्ट्र इज इन अ स्टेट ऑफ शॉक असं मी पहिल्यांदा म्हणेन. महाराष्ट्र हादरून गेलेला आहे गेल्या 24 तासापासून, कालच्या सकाळपासून. आणि प्रथम तर आपण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करू. जी काही घटना काल झाली त्याच्याबद्दल खूप वेगवेगळी व्हर्जन्स पुढे येत आहेत आणि मला लक्षात असं आलं की सोशल मीडियाच्या जगामध्ये प्रत्येकाला आपलं ओपिनियन व्यक्त करायचं आहे, प्रत्येकाला काहीतरी सांगायचं आहे, असं झालं असेल, तसं झालं असेल. त्याच्यामुळे मला असं वाटतं की केओस किंवा कन्फ्युजनची स्थिती आहे. तर माझ्यासारख्या एका पत्रकाराने ज्यांनी एव्हिएशनचा अभ्यास 30-35 वर्षापेक्षा जास्त काळ केला आहे. मी स्वतःला एव्हिएशन अभ्यासक मानतो अजूनही. त्याचं मत तुम्ही घेताय ही चांगली गोष्ट आहे, कारण या विषयाची माहिती किंवा अभ्यास ज्यांनी केलाय त्यांनी याच्यावर बोलावं असं मला पहिल्यापासून वाटतं. परवाच महाराष्ट्र सरकारचे माजी मुख्य वैमानिक कॅप्टन संजय कर्वे हे सुद्धा मीडियामध्ये बोलले. ते आणि मी एकत्र बोललो, तर तशी माहिती पुढे यावी असं मला वाटतं. त्या अर्थाने मी प्रस्तावनाही देतोय. हे बघा, एक छोटं विमान मुंबई बारामती असा प्रवास करतं आहे. लिअरजेट विमान आहे आणि अचानकपणे त्याचा क्रॅश का झाला, कसा झाला वगैरे याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या थिअरीज आपण आता ऐकतोय. पहिलं म्हणजे डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनची एन्क्वायरी लागेल. ती नेहमीप्रमाणे महिना 2 महिने चालेल, त्यातनं डिटेल्स येतील. ते फायनल असेल. मी आत्ता बोलतोय ते फायनल नाही पण.
CCTV फुटेज जे काही आलं आणि विशेषतः काल मी एका इंग्लिश चॅनलवर बसलो असताना अचानक ब्रेकिंग न्यूज म्हणून रात्री नवीन CCTV फुटेज आलं. ते सगळ्यात मोठा न्यूज पॉइंट आहे म्हणून त्याच्यापासून मी सुरुवात करतो. त्याच्यामध्ये विमान अगदी उतरायला खाली आलेलं असताना ते अचानकपणे डाव्या बाजूला असं एकदम कललेलं आहे असं तुम्हाला दिसेल. विमानाचा वेगही थोडा अपेक्षित असा असतो त्यापेक्षा जास्त आहे. पण ते एकदम डाव्या बाजूला कलल्यामुळे बॅलन्स जाऊन ते रनवेच्या लेफ्ट साइडला 40-50 मीटर खाली टेबल टॉप रनवेपर्यंत न पोहोचता कोसळलंय. याच्यातनं मी साधा निष्कर्ष असा काढतोय किंवा आधीचं सुद्धा सीसीटीव्ही फुटेज जे दिसतंय त्याच्यातून, की ह्या विमानामध्ये तांत्रिक प्रॉब्लेम, टेक्निकल प्रॉब्लेम झाला आहे. म्हणजे आपण इन्व्हर्टेड पिरॅमिड म्हणून जी न्यूज देतो, त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिल्यांदा सांगतो आणि मग पुढचे डिटेल्स देतो. त्या अर्थाने मी ही सुरुवात करतोय, की ह्या विमानामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम निर्माण झाला आणि त्याच्यामुळे ते कंट्रोल बाहेर जाऊन ते क्रॅश झालेलं आहे, हे माझं आकलन आहे आता या क्षणी. बरं. आता तुम्ही वेगवेगळ्या इतर थिअरीज ऐकताय, की व्हिजिबिलिटी फार कमी होती किंवा ते रनवेचं अलाइनमेंट बरोबर नाहीये, ते टेबल टॉप रनवे आहे त्याच्यामुळे तिथे प्रॉब्लेम होतायत, अमुक आहे, तमुक आहे वगैरे हे सगळं वेगवेगळ्या गोष्टी. आपण एअर इंडिया क्रॅशबद्दल डिस्कशन केलं तेव्हा मी एक पॉइंट सांगितला होता, तो परत रिपीट करतो, की असा मोठा ॲक्सिडेंट म्हणजे क्रॅशच रनवेवरून स्किड होणं वगैरे हे छोटे ॲक्सिडेंट आपण मानतो. क्रॅश म्हणजे मोठा ॲक्सिडेंट. असा मोठा ॲक्सिडेंट होतो त्यामध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त कारणं असतात हे आपण सविस्तर बोललो होतो. परत रिपीट करत नाही. पण तसं ते आहे, की व्हिजिबिलिटी अगदी जेमतेम होती का? हो, होती. पण व्हिजिबिलिटीमुळे क्रॅश झाला का? कमी व्हिजिबिलिटी असल्यामुळे? तर नाही. हे मी तुम्हाला एक अभ्यासक म्हणून सांगतो. कारण 3000 मीटर म्हणजे 3 किलोमीटरची व्हिजिबिलिटी ही पुरेशी मानली जाते. जर दूरवरच्या सीसीटीव्हीमधून ते विमान, छोटंसं विमान तुम्हाला दिसतंय त्याचा अर्थच त्याची व्हिजिबिलिटी त्या एरियाची त्यावेळी व्यवस्थित आहे. दुसरा भाग असा, की हे Learjet बंबार्डियर कंपनीने मॅन्युफॅक्चर केलेलं हे 14 वर्ष जुनं किंवा त्यापेक्षा जास्त जुनं आहे. त्याच्यामध्ये पूर्वी याच विमानामध्ये, या पर्टिक्युलर विमानामध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम्स वारंवार झाले. विशेषतः जे चाकं बाहेर येणं किंवा आत जाणं, टेक ऑफच्या वेळी आणि लँडिंगच्या वेळी होतं. त्याच्यामध्ये काहीतरी बिघडणं, असं झालं. तर विमान एकदम एका बाजूला कलण्याचा अर्थ ते लँडिंग गिअर एक बाहेर आला, एक नाही आला, वजन या बाजूला झालं किंवा 1-2 इंजिन्स मागे जे असतात त्यातलं एक बंद अचानक पडलं त्यामुळे विमान असं झालं, असं काहीतरी असू शकतं. थोडक्यात मला असं म्हणायचंय, की या अपघाताची कारणं काय इथून आपण सुरू करतोय, तर माझा अंदाज आत्ता असा आहे, की विमानामधला तांत्रिक बिघाड हं. हाच या अपघातातला मुख्य भाग आहे. बरं. मग पायलटची क्षमता 15,000 तासाचं फ्लाइंग त्यांनी या पर्टिक्युलर मॉडेल, या टाइपच्या विमानाचं केलेलं आहे, एवढा एक्सपिरियन्स आहे. को पायलटसुद्धा अलर्ट आहेत, ठीक आहे. अ, हवामान दुसरा फॅक्टर आपण नेहमी बोलतो, तेही ठीक आहे. कुठे पाऊस, वादळ, वारा काही नाही वगैरे, वगैरे. तर असा निष्कर्ष सध्यापुरता आपण काढू. DGCA काय चौकशी करतं ते बघू. जी क्लिप आली फ्लाइट रडारवरची आणि नंतरही डेटा आला. एकदा लँडिंग न होता विमानानं घिरटी घेतलेली दिसतीये. कोणी म्हणतं 1, कोणी म्हणतं 2 प्रत्यक्षदर्शींचे आकडे जास्त आहेत. पण एक तरी घिरटी घेतल्याचं क्लिअर रडारवरती दिसतं. याचा अर्थ काय? याचा हे नॉर्मल आहे. बऱ्याच वेळा काय होतं, की व्हिजिबिलिटीच्या कारणासाठी असेल किंवा हवामानाच्या कारणासाठी असेल, जेव्हा विंड शिअर असा एक फॅक्टर असतो. विंड SHEAR विंड शिअर हे नवीन माहिती थोडी आपल्या हो. प्रेक्षकांसाठी. विंड शिअर फॅक्टर जर असेल, विंड शिअरचा अर्थ काय? की वारा जो येतो आहे त्याची दिशा सतत बदलणे. ओह! तुम्ही नेपाळ बघा, हिमालयन रिजन बघा, कुठलंही माउंटन रिजन बघा, तिथे हा प्रॉब्लेम खूप जाणवतो पायलट्सना, की हवा समोरून येते असं धरून तुम्ही असं लँडिंग करत असता, तर ते तुम्ही एक 25 सेकंदानंतर अचानक इकडून हवा यायला लागते, समोरून येण्याऐवजी. मग ती इकडून कुठून तरी यायला लागते. तर त्याच्यात विमान असं बॅलन्स त्याचा असा-असा होत लँडिंग होतं. याचे असंख्य व्हिडिओ तुम्ही YouTube किंवा अन्य माध्यमांवर बघू शकता, की विंड शिअर नुसतं टाइप केलं तर तुम्हाला विंड शिअर लँडिंग. तर विंड शिअर लँडिंगमुळे असो किंवा दृश्यमानता म्हणजे व्हिजिबिलिटी कमी असल्यामुळे असो, बऱ्याच वेळा असं होतं, की तुम्ही लँडिंगसाठी चाललायत आणि तुमचा अप्रोच ज्याला आपण म्हणतो, अप्रोच अँगल हा चुकला आणि रनवे इकडे राहिलाय, तुम्ही थोडे असे झालायत, तसे झालायत काहीतरी. तर तुम्ही एक कॉल देऊ शकता किंवा ATC तुम्हाला कॉल देऊ शकतं, की आय वॉन्ट टू गो अराउंड. हे मुंबई विमानतळावर सुद्धा रेग्युलरली होतं, सगळ्या विमानतळावर होतं पावसाळ्याच्या दिवसात वगैरे, की तुम्ही उतरण्याऐवजी तुम्ही परत वर जाताय
आणि नॉर्मली वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला तुम्हाला लँडिंग किंवा टेक ऑफ करायचा असतो. त्यामुळे वर जाता तेव्हा असं गोल फिरून तुम्हाला परत त्या रनवेवर उतरायचं असतं, म्हणून त्याला गो अराउंड असं म्हणतात. या विमानाचा गो अराउंड एकदा झाला, किमान एकदा झाला. तुम्ही म्हणताय की काही प्रत्यक्षदर्शी सांगतायत अनेकदा झाला किंवा काय, आय डोंट नो. पण तो झाला याचा अर्थ देअर वॉज समथिंग रॉंग. म्हणजे पायलट वॉज अलर्ट इनफ टू से की मी नाही करू शकत आहे, मी परत जाऊन गोल फिरून येतोय. आणि त्याचा दुसरा अर्थ असा, जो सोशल मीडियावरच्या सध्या प्रचंड चर्चेला आपण काउंटर केलं पाहिजे, एका विचित्र चर्चेला, की त्या गो अराउंड झाल्याचा अर्थ असा, की यामध्ये घातपात नाही. हं. हे आपण स्पष्ट सांगितलं पाहिजे. आणि मला वाटतं, की काही नेत्यांच्या रिक्वेस्टवरून, त्यात राजकारणाचा भाग आहे. काही नेत्यांच्या रिक्वेस्ट त्यांनी केल्यामुळे शरद पवार यांनी खुद्द काल रात्री बसून मीडियासमोर स्टेटमेंट दिलं, की हा अपघात आहे. याच्यामध्ये अजित पवारांसारखी अत्यंत व्ही-व्ही-आय-पी व्यक्ती याचं निधन झालं असल्यामुळे याच्यामध्ये घातपातच आहे, हे असंच आहे, कुछ तो गडबड आहे वगैरे असं हिंदीमधले काही प्लॅटफॉर्म चालवू लागले. त्याला प्रचंड व्ह्यू मिळू लागले. सगळ्या सोशल माध्यमांमध्ये विचित्र एक चर्चा सुरू झाली, की हे कोणीतरी घडवलंय वगैरे. कोणीतरी म्हणजे काय, सत्ताधाऱ्यांनी घडवलंय अशा अर्थाचा प्रचार सोशल मीडियावर अफवांच्या माध्यमातून सुरू झाला. तो ताबडतोब थांबला पाहिजे. आपण थांबवला पाहिजे. आपण माध्यमकर्मी म्हणून ही जबाबदारी घेतली पाहिजे किंवा प्रबोधन केलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मी हे स्पष्ट बोलतोय. याच्यामध्ये घातपाताचा अँगल 0 आहे. कशावरून मी हे सांगतोय? 2 गोष्टींवरून सांगतोय. पहिली गोष्ट म्हणजे गो अराउंड झाला. याचा अर्थ काहीतरी बिघडलं. जर घातपात असतं तर ते आधीच काहीतरी झालं असतं त्याला. तो गो अराउंड झाला, तो चुकला किंवा काय झालं ते. दुसरी गोष्ट, विमान लँडिंगसाठी येताना त्या क्षणाला, त्या पॉइंटला ते कलंडलंय किंवा कललं आहे एका बाजूला. घातपात असतं तर ही गोष्ट आधीच कुठेतरी प्रवासात झाली असती. ते अगदी लँडिंगच्या वेळी येऊनच ते टायमिंग असं काही कोणाला जमत नाही एवढं मॅनेज करणं. त्यामुळे तो एक अँगल आपण बोलला पाहिजे, की घातपात नाही. पुढचा पॉइंट असा, की लँडिंगसाठी आलेलं असताना तुम्हाला नेमकं शेवटच्या क्षणी काय झालं याच्याबद्दलचा फ्लाइट डेटा रेकॉर्डरमध्ये जो काही भाग येईल, त्याच्यात कदाचित शेवटचे शब्द अमुक आहेत वगैरे हे आता आलंय. पण अधिक थोडं थांबून ते आपल्याला बघायला लागेल, की पायलट काय बोलतोय, की माझा बॅलन्स जातोय किंवा अमुक झालंय किंवा गो अराउंडमध्ये मी का गो अराउंड करतोय वगैरे हे जर बोलला असेल, त्याच्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती मिळू शकते. पण जनरली मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, की छोट्या विमानांमध्ये थोडा धोका अशा पद्धतीचा जास्त असतो. याचं कारण बारामती रनवे, त्या विषयाकडे आपण येऊ, की बारामतीचा रनवे आणि सो कॉल्ड एअरपोर्ट, आता तिथे बारामती विमानतळ असं लावलंय, बोर्ड लावलाय, पण तो विमानतळ नाही. ती फक्त एअर स्ट्रिप आहे. आणि ती प्रफुल्ल पटेल सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर असताना त्यांनी बारामतीमध्ये फ्लाइंग अकॅडमी आपण सुरू करू. पश्चिम महाराष्ट्रातले विद्यार्थी किंवा देशभरातले विद्यार्थी येतील, तिकडे शिक्षण घेतील आणि आपल्याला सुद्धा बारामतीला जाणं-येणं याच्यासाठी उपयुक्त होईल, अशा अर्थाने एक विकासाचं हे म्हणून तिथे ते केलं. तिथे केलं आणि गोंदियामध्ये केलं. आता ह्या एअर स्ट्रिपला 2 प्रकारच्या, कुठल्याही लँडिंग ह्याच्यामध्ये 2 प्रकारचं लँडिंग असतं. मोठ्या एअरपोर्ट्सना जे असतं ते IFR नावाचा एक प्रकार आहे. ज्याला म्हणतात इन्स्ट्रुमेंट फ्लाइट रूल्स. त्याच्यानुसार तुम्ही फ्लाइंग करू करू शकता. म्हणजे बहुसंख्य मोठी विमानं तसंच करतात किंवा सगळीच मोठी विमानं तसं करतात. त्याच्यामध्ये असं असतं, की तुमच्या समोर जो काही पॅनल असतो त्याच्यावरती बघून तुम्हाला रडार आणि जी-पी-एस आणि याच्या सगळ्यावर बाहेर न बघता तुम्हाला टेक ऑफ, लँडिंग सगळं करता येतं. दुसरा प्रकार असतो, की व्हिज्युअल फ्लाइट रूल्स, व्ही-एफ-आर. ज्याच्यामध्ये तुम्हाला नुसते इन्स्ट्रुमेंट लँडिंग नाही, कारण तिथे रडारची क्षमता तेवढी नसते. त्यामुळे तुम्हाला डोळ्यांनी बघून लँडिंग करावं लागतं. त्यामुळे रात्रीच्या वेळी लँडिंग करणं टाळावं लागतं. अशा रनवेवर, अशा एअरस्ट्रिपवर किंवा हवामान खराब असताना ते तुम्ही करू शकत नाही वगैरे, वगैरे. तर हे 2 प्रकार आहेत, IFR, व्ही-एफ-आर. IFRमध्ये असतं, की इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम, म्हणजे ILS असतं. त्याबद्दल सगळ्यांना आता माहिती आहे, कारण Google वगैरे वगैरे ते सगळं अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये तुमचं रडारच लॉक होतं आणि फारसा काही त्रास न होता तुम्ही लँड करता. मुंबई, पुणे, दिल्ली कुठल्याही विमानतळावर ILS आहे. व्ही-एफ-आरमध्ये असं असतं, की एक फ्रिक्वेन्सी तर असते, जी तुम्हाला दाखवते, की एअरपोर्टचं लोकेशन काय आहे, रनवेचं लोकेशन काय. पण फायनल कन्फर्मेशन हे तुम्हाला व्हिज्युअल फ्लाइट रूल्स प्रमाणे जाऊन, मला हे कन्फर्म आहे, रनवे मला आता दिसते, अमुक आहे, तमुक आहे, असं करून उतरावं लागतं. बारामतीचा रनवे हा व्ही-एफ-आर रनवे आहे. आता लिअर जेटसारखं एक अत्यंत वेगाने जाऊ शकणारं, म्हणजे 1100-1200 किलोमीटर ताशी इतका स्पीड त्या विमानाला मिळतो.
युजुअली तुम्ही बघा गल्फ कंट्रीजमध्ये वगैरे हे मोठे लोकं जे शेख वगैरे लोकं आहेत, ते लिअरजेट घेऊन युरोपमध्ये शॉपिंगला जाणे, लिअरजेट घेऊन आग्नेयकडचे देश आहेत म्हणजे साउथ ईस्ट एशियाच्या देशांमध्ये जाणं वगैरे असं सगळं करतात बिझनेस वगैरेसाठी. इट इज अ लाँग रेंज हाय स्पीड एअरक्राफ्ट. अशा विमानाला बारामती रनवे जो की एक मी शब्द वापरेन की थोडासा नॉट अप टू द मार्क असा रनवे आहे. त्याला मी मागासलेलं असं मराठीत म्हणेन. थोडा एक मागासलेला भाग असतो तो, जसा असतो टेक्नॉलॉजी वाईज थोडासा बॅकवर्ड असा आहे. नॉट अप टू डेट किंवा टेक्निकली नॉट अप टू डेट. अशा रनवेवर उतरताना खूपच प्रिकॉशन म्हणजे ते एअरक्राफ्टचा फिटनेस फार जास्त चांगला पाहिजे. त्याचा स्पीड रेग्युलेटेड पाहिजे. कारण त्या रनवेची लेंग्थ कमी आहे. रनवेला व्हिज्युअल लँडिंग आहे. हवामान आणि व्हिजिबिलिटी ही सुद्धा खूप चांगली पाहिजे वगैरे, वगैरे. हे सगळं बघितलं गेलं होतं का? हा पुढचा प्रश्न येतो. विमानामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम झाला हा तर भाग दिसतोच आहे मला सरळ-सरळ. तो येईलच पुढे. कारण ते असंच झालंय एकदम कलंडलंय. पण पुढचा भाग हा आहे की रनवेची क्वालिटी आणि विमानाची क्वालिटी. म्हणजे तुम्ही जर BMW कार घेऊन अ, समजा खड्डे वगैरे असलेल्या कुठल्यातरी रस्त्यावर राजस्थानमध्ये किंवा आणि कुठेतरी गेलात, तर ती गाडी त्याला डॅमेज होणारच. कारण ती गाडी डिझाइन नाहीये त्या प्रकारच्या रस्त्यासाठी. तसं ते आहे, की हे Learjet इज नॉट डिझाइन्ड फॉर अ व्ही-एफ-आर रनवे अँड अ शॉर्ट रनवे, टेबल टॉप रनवे वगैरे. असा पुढचा भाग आहे त्याचे डिटेल्स सगळे पुढे येत राहतील. समजा या 2 गोष्टी आपल्याला माहिती आहे, की बारामतीचा रनवे अप टू द मार्क नाही. दुसरं लिअर जेटसाठी तर ते नाहीच. तरीसुद्धा मग असे व्ही-व्ही-आय-पी असा आग्रह का धरत असतील, की आपण विमानानंच जायचं, चार्टरनंच जायचं आणि तिथं लँड करायचं? का असा म्हणजे केवळ माहिती नसणं याबद्दल, दुसऱ्या कोणावर तरी विसंबून राहणं. मी असं म्हणत नाही, की Learjet घेऊन बारामतीसारख्या रनवेवर कधीही जाऊ नये. मी असं म्हणतोय, की Learjet घेऊन बारामतीला जाताना ज्या प्रिकॉशन्स पाहिजेत, बारामती असेल, अरुणाचल प्रदेशमधले काही एअरपोर्ट असतील, आसाममधले असतील, देशाच्या अनेक भागामध्ये असे एअरपोर्ट आहेत, जिथे व्ही-एफ-आर लँडिंग आहे. तिथे कमर्शियल फ्लाइट्स जात नसल्यामुळे त्या एअरपोर्टला ते मेंटेन करणं परवडत नाही, की तुम्ही आय-एल-एस लावा, अमुक करा, तमुक करा वगैरे. आता तुम्ही शिर्डी एअरपोर्ट बघा महाराष्ट्रातला. तो एक शिर्डी हे एक छोटं गाव आहे, तुम्हाला माहिती आहे. तिथला एअरपोर्टवरचा आय-एल-एस हा अत्याधुनिक आहे. हं. तो अशामुळे आहे म्हणजे इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम आता अशी आहे, की रात्री किंवा धुकं असताना किंवा कधीही तुम्ही लँड करा. कारण तिथे ट्रॅफिकच इतका यायला लागला शिर्डीच्या साई ह्याच्यामुळे टुरिस्टचा, की तिथे दिवसातनं 3-4 दिल्लीहून, मुंबईहून सगळीकडनं विमानं येतात आणि त्यामुळे ते परवडतं, की हं. तुम्ही त्या क्वालिटीचे इक्विपमेंट तिथे लावा. बारामती एअरपोर्टला एक फ्लाइंग अकॅडमी आहे. त्यांची छोटी विमानं तिकडे ट्रेनिंगसाठी फिरतात. देशभरातले विद्यार्थी येऊन त्या हॉस्टेलमध्ये राहतात, शिकतात, 6 महिन्याचा कोर्स करतात आणि परत जातात. तो एक वापर आहे. आणि राजकीय नेते बारामतीमधल्या विविध कार्यक्रमांसाठी जर आले, तर ते तिथे येऊन उतरतात. तेवढा वापर आहे. यासाठी तुम्हाला आय-एल-एस बसवणं किफायतीचं नाही. कॉस्ट इफेक्टिव्ह नाही. त्यामुळे Learjet तुम्ही तिथे नेताना तुमचं एअरक्राफ्ट कंप्लीटली फिट पाहिजे. त्याच्या फिटनेसची क्वालिटी जास्त हाय पाहिजे. वेदर कंडिशन तुमची अशी पाहिजे, की तुम्ही शक्यतो दुपारी जा. सकाळच्या वेळी व्हिजिबिलिटी कमी असते, रात्री व्हिजिबिलिटी कमी असते, दुपारी गेलात तर. आता हे सगळं मला वाटत नाही, की कोणी एव्हिएशन विषयक ॲडवायझर राजकीय नेत्यांना आहे किंवा त्यांनी त्यामध्ये कधी इंटरेस्ट घेतला असेल. तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये बघा, इतका प्रकारे म्हणजे मी स्वतःच निवडणुकीच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांबरोबर, एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबरोबर सुद्धा, पूर्वीच्या काळात काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबरोबर, नंतरच्या काळात भाजपच्या नेत्यांबरोबर महाराष्ट्रभर फिरलेलो आहे. म्हणजे असे एअरपोर्ट मी जाऊन तिथे उतरलोय, की तिथे कोणी जात नसेल. अकोला एअरपोर्ट इथे मी उतरलोय. सोलापूर एअरपोर्ट इथे उतरलोय. कोल्हापूर आता रेग्युलर यूजमध्ये तिथे उतरलोय. एकदा हेलिकॉप्टरनी आम्ही जळगावला गेलो होतो. जळगावला एक हे बनवलं होतं, छोटं उतरण्याची जागा म्हणजे लँडिंग पॅड. हेलिकॉप्टरने गेलो होतो, मुंबईहून. तर तिथल्या सगळ्या फॅसिलिटीज ह्या दे आर जस्ट नॉट अप टू द मार्क. आय एम सेयिंग म्हणजे देअर इज अ जेन्युइन कन्सर्न दॅट आय हॅव, की तुम्ही आंध्र प्रदेशमध्ये बघा, अन्य ठिकाणी बघा, असे हेलिकॉप्टर फेटल ॲक्सिडेंट झाले आहेत. प्रचारक म्हणून कोणी ॲक्ट्रेस एक आली, आता मी तिचं नाव आठवत नाही मला, दक्षिणेमध्ये. पक्षाच्या प्रचारासाठी निवडणूक काळात हेलिकॉप्टरमध्ये गेली, तिचा क्रॅश होऊन तिचं निधन झालं. आणखी पण रेड्डी वगैरे अशी अनेक उदाहरणं आहेत.
तर मला असं वाटतं, की राजकीय नेत्यांचं लक्ष हे 25 ठिकाणी असतं आणि 50 गोष्टी त्यांना मॅनेज करायच्या असतात. त्यामध्ये कुठेतरी अ, आपण जो काही हवाई प्रवास करतोय त्याच्याबद्दलचे टेक्निकल डिटेल्स आणि त्याच्याबद्दलचा सेफ्टी फॅक्टर याच्याकडे त्यांचं म्हणावं तितकं लक्ष, असायला पाहिजे तितकं लक्ष कदाचित नाही, असं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. कारण यापूर्वी काही काळापूर्वी मला वाटतं देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला सुद्धा अशाच प्रकारे झालं. गोपीनाथ मुंडे यांच्या हेलिकॉप्टरला एकदा अपघात झाला, त्यातून ते बचावले. अ, त्याच्यानंतर शरद पवार खुद्द खंडाळ्यामध्ये एका मोठ्या हेलिकॉप्टर इन्सिडेंटमधनं वाचले. म्हणजे धुक्यामध्ये ते हेलिकॉप्टर हरवलं आणि पायलटला काही कळेना वगैरे, तर त्यांनी ते त्यातनं बाहेर त्याला गाईड करून काढलं वगैरे. तर अनेक घटना राजकीय नेत्यांच्या बाबतीत विमान प्रवास, हेलिकॉप्टर प्रवासामध्ये झालेल्या आहेत. मी स्वतः ऑब्झर्व्ह असं केलंय, की अकोला एअरपोर्ट असो, अन्य एअरपोर्ट असो. अकोल्याला आम्ही गेलो तेव्हा उन्हाळ्याचे दिवस होते, दुपारची वेळ होती. टेम्परेचर 40 डिग्री होतं आणि पायलटनी टेक ऑफ तिथून परत मुंबईला यायला निघालो तेव्हा पायलटनी सांगितलं, की तुम्ही काही बॅग्स तुमच्या त्या बऱ्याच बॅग होत्या, 3-4 लोकं होतो आम्ही. त्या काढा विमानातनं आणि त्या आपण कुरिअरनी नंतर पाठवू कारण वेट इज टू मच आणि मे बी आय विल नॉट बी एबल टू टेक ऑफ विथ धिस मच वेट बिकॉज टेम्परेचर इज ओव्हर 40 डिग्रीज. ते केलं गेलं. त्याची व्यवस्था सगळी झाली. कारण खुद्द मुख्यमंत्रीच होते त्या ह्याच्यामध्ये. पण अशा गोष्टी होतात. म्हणजे मी स्वतः पण अनुभवलेल्या आहेत आणि इतरांकडून ऐकल्या सुद्धा आहेत. हे एक बॅकग्राऊंड म्हणून फक्त मी सांगितलं. राजकारणी हेलिकॉप्टरनं प्रवास करतात, विमानानं प्रवास करतात, हे आता सगळ्यांना माहीत झालंय आणि त्याच्याबद्दल सुद्धा क्युरिओसिटी आहे. म्हणून हा पुढचा प्रश्न. असं मानतात, की सिंगल इंजिन हेलिकॉप्टरपेक्षा डबल इंजिन हेलिकॉप्टर अधिक सेफ. म्हणून अधिकाधिक डबल इंजिन हेलिकॉप्टरनी राजकारण्यांनी फिरावं. डबल इंजिन हेलिकॉप्टरपेक्षा विमान सेफ. म्हणून चार्टर्ड विमानानं फिरावं. हे खरंच असं आहे? काय सेफ आहे? काय नाही आहे? का ज्या कमर्शियल ऑपरेटर आहेत तितपतच विमानं सेफ आहेत? मला असं वाटतं, की एव्हरीथिंग इज सब्जेक्ट टू मल्टिपल थिंग्स विनायकजी. म्हणजे कसं आहे, की सेफ आहे का सेफ नाही याचे पॅरामीटर्स इतक्या गोष्टींवर विभागले गेले आहेत. जनरली तुम्ही म्हणताय ती थिअरी बरोबर आहे. आता देशातले व्ही-व्ही-आय-पी जे आहेत, म्हणजे प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, युनियन मिनिस्टर्स यांच्या बाबतीत एक रूल आहे सरळ-सरळ डी-जी-सी-एचा, की दे कॅनॉट फ्लाय इन एनी सिंगल इंजिन एअरक्राफ्ट ऑफ एनी टाइप. हं. विमानाला फिक्स्ड विंग एअरक्राफ्ट असं टेक्निकली भाषेत आपण म्हणतो. हेलिकॉप्टरला आपण रोटरी विंग एअरक्राफ्ट असं म्हणतो. त्याची विंगच असते, पण ती फिरणारी विंग असते म्हणून. तर रोटरी विंग एअरक्राफ्ट किंवा फिक्स्ड विंग एअरक्राफ्ट डबल इंजिन मिनिमम पाहिजे, असा रूलच भारत सरकारचा आहे व्ही-व्ही-आय-पीच्या बाबतीत. त्यामुळे तुम्हाला प्राईम मिनिस्टर असतील किंवा अन्य कोणी असतील, ते MI-17, MI-8 अशी हेलिकॉप्टर्स घेऊन जाताना दिसतात. आज केंद्रीय मंत्री अमित शहा जे बारामतीला आले होते आणि ते लगेच परतही रवाना झाले. त्यांनी पुण्यापासून बारामतीपर्यंतचा प्रवास हा MI-8 किंवा MI-17 होतं. मी तेवढं व्हिज्युअलच मिळालं नाही त्यामुळे. पण मोठं हवाई दलाचं विमान ज्याच्यामध्ये 2 इंजिन्स असतात आणि सेफ्टी बऱ्यापैकी मोठी असते. तर टेक्निकली स्पीकिंग हे बरोबर आहे, की सिंगल इंजिनपेक्षा डबल इंजिन जास्त सेफ. कारण सिंगल इंजिन बंद पडलं तर तुम्हाला बॅकअप म्हणून दुसरं इंजिन आहे. त्या इंजिनला काही झालं तर दुसरं इंजिन आहे, अशा अर्थाने मी म्हणतोय. किंवा जनरली स्पीकिंग विमान इज सेफर दॅन हेलिकॉप्टर. कारण हेलिकॉप्टरमध्ये साधा टेक्निकल भाग असा आहे, की इट क्रिएट्स इट्स ओन एअर फ्लो. म्हणजे तुम्ही हेलिकॉप्टर वरती का जातं, तर त्याचे फिरणारे जे विंग्ज असतात ते एक हवेचा दबाव निर्माण करतात, त्याच्यामुळे ते वर जातं. सिंपल. विमानाच्या बाबतीत असं आहे, की त्याची इंजिन्स जो व्हेलॉसिटी तयार करतात, त्याच्यामध्ये येणाऱ्या विंडचा भाग असतो, त्यामुळे ते वर जातं, हे आपण पूर्वी वगैरे बोललो. त्यामुळे होतं असं, की जर इंजिन बंद पडलं, तर विमानाला ग्लाईड खाली होण्याचा स्कोप जास्त असतो, कारण ते वेगात असतं. हेलिकॉप्टरच्या बाबतीत ग्लाईड होण्याचा स्कोप कमी असतो, पण टेक्निकली स्पीकिंग लोकं म्हणतात, की रोटरी विंगसुद्धा ग्लाईड होऊ शकतं, कारण ती विंग चालू राहतात हवेच्या दाबामुळे, जर इंजिन बंद पडलं तर. तर हे थोडं कॉम्प्लिकेटेड आहे आणि हवामान कसं आहे, पायलट्स किती स्किल्ड आहेत वगैरे या सगळ्यावर आहे. पण जनरली तुमची थिअरी म्हणजे तुम्ही जी थिअरी सांगताय ऐकलेली ती बरोबर आहे, की सिंगलपेक्षा डबल इंजिन इज सेफ, डबल इंजिन हेलिकॉप्टरपेक्षा एअरक्राफ्ट इज सेफ. क्लिअर. आजकाल खूप अशा ठिकाणी छोट्या-छोट्या विमानांनी ऑफिशियल प्रवास चालू झालेले आहेत. विशेषतः टियर 3, टियर 4 सिटीजमध्ये, की जिथं कदाचित 180 सीटरवालं मोठं विमान नसतं. 35 सीटर असतं, 70 सीटर असतं आणि रेग्युलर प्रवासी, राजकारणी आपण बाजूला ठेवू, जो अँक्झायटीचा भाग मला ज्याच्याकडे यायचा आहे, तेही छोट्या विमानानं कधी-कधी प्रवास करतात. जे नवीन विशेषतः विमान आलेले आहेत अशा ठिकाणी.
आता तो विमान प्रवास करताना माझ्या मनात भीती आहे, की किती छोटं विमान सेफ, किती मोठं विमान सेफ. मी ज्या एअरपोर्टवर उतरतोय ते एअरपोर्ट डी-जी-सी अप्रूव्ड, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया अप्रूव्ड आहे का नाही, हे कसं तपासायचं? याच्याबद्दल मला सांगा. जनरली स्पीकिंग एअरलाईन्सची जी विमानं आहेत, त्याच्यामध्ये 2-3 टाइप्स आहेत. एक तर मी पूर्वी म्हटलं तसं एअरबस किंवा बोईंगची 180 सीटर, 200 सीटर, 250 सीटर विमानं आहेत. डबल इंजिन मिनिमम आणि जनरली सेफ कारण त्याचा साईज साधं एक प्रिन्सिपल तुम्हाला सांगतो, की साईज जर मोठा असेल, तर विमान जास्त स्टेबल राहतं हवेमध्ये. कारण तुम्ही जशी क्लाइंब करता वरती, म्हणजे मी स्वतः फ्लाइंग करतो म्हणून तुम्हाला सांगतोय, की आता मी ग्लायडर पुण्यामध्ये हडपसरला ग्लायडिंग सेंटर आहे. तिथे मी जातो काही वेळा आणि ग्लायडिंग केलेलं आहे मी. त्याच्यामध्ये तुम्हाला साधा अनुभव येतो, की तुम्ही जसे 1000-1500 फुटावर जाता, तर हवेचे काहीतरी वेगळेच करंट्स अनुभवायला येतात. मध्ये एकदा पुण्याहून मुंबईला मी हेलिकॉप्टरने गेलो एका व्ही-आय-पी बरोबर. परतही आलो, तर खंडाळा क्रॉस करून आम्हाला खोपोली दिसायला लागलं, तेव्हा अचानकपणे डाव्या बाजूनी अ, अ, उजव्या बाजूनी मोठा वारा आला आणि एकदम अनस्टेबल झालं. थोडक्यात सांगायचा पॉइंट असा, की जर तुम्ही छोट्या विमानात असाल, ग्लायडर असो, हेलिकॉप्टर असो किंवा छोटं विमान असो, तर ते जरा अनस्टेबल हवेच्या करंटमध्ये होतं. त्याच्यात तुम्हाला थोडी हिंमत ठेवावी लागते. पायलट्स आर व्हेरी करेजियस. धक्के-झटके असे बरेच बसतात आणि "अरे, अरे, काय होतंय?" असं वाटतं. बट ते काही एकदम खाली येत नाही. तो एक याचा भाग आहे. मोठ्या विमानामध्ये स्टॅबिलिटी असते. पण दुसऱ्या टाइपची विमानं जी भारतात वापरली जातात, ती प्रॉपेलर ड्रिव्हन आहेत. म्हणजे आधी मी सांगितली Airbus किंवा Boeing ती सगळी जेट इंजिन असलेली आहेत. दुसरी आहेत ती फिरणारे पंखे आपल्याला जे दिसतात ती आहेत. ती ATR फ्रेंच कंपनी आहे त्यांची आहेत किंवा म्हणजे अशी 75 सीटर, 35 सीटर, 40 सीटर वगैरे. ती सुद्धा पूर्ण डी-जी-सी-एच्या चेकिंगमधनं वगैरे आता बॉम्बार्डियर कॅनडाची कंपनी आहे. त्यांची विमानं स्पाइसजेट वापरतं किंवा अन्य पण एअरलाईन्स वापरतात. ते काही अनसेफ नाहीत. पण इट इज बेटर टू ऑल्वेज हॅव अ जेट इंजिन अँड अ बिगर एअरक्राफ्ट. आता काही लोकेशन्स अशी आहेत, की जिथे तुम्हाला ऑप्शनच नाहीये. नॉर्थ ईस्टमध्ये तुम्ही जर टुरिझमसाठी आसामला जात असाल, तुम्ही जर आणि कुठे नागालँड आणि कुठे जात असाल, तर तिकडे ही ATR प्रॉपेलर टर्बोप्रॉप ज्याला म्हणतो तीच विमानं आहेत. पण ते असं काही इन्सिडेंट एकदम होतोय किंवा छोटं विमान आहे म्हणजे ते अनसेफ आहे अशी भीती मनात ठेवण्याचं काही कारण नाही. कारण मेंटेनन्स वगैरे त्याचा व्यवस्थित असतो. आणि मी गेल्या प्रोग्राममध्ये म्हटलं तसं प्रत्येक गोष्टीला बॅकअप असतो. त्यामुळे एखादी गोष्ट बिघडली म्हणजे एकदम काहीतरी झालं असं घाबरण्याचं कारण नाही. पहिली गोष्ट नेहमी मी सांगतो कुठल्याही क्रॅशनंतर, की देअर शुड नॉट बी पॅनिक, देअर शुड नॉट बी फिअर सायकोसिस. असं काहीतरी झालं, बापरे! आता काय? असं नाहीये. हा एक अपघात झाला दुर्दैवाने. रस्त्यावर अपघात जसे होतात तसंच ते आहे. म्हणून काय आपण रस्त्यावर जाणं बंद करत नाही. हायवेवर आपण जातानाच आपल्याला 1-2 अपघात झालेले प्रत्येक वेळी दिसतात कुठल्याही हायवेवर. तसं ते आहे, की एखादा अपघात होतो. घाबरण्याचं कारण नाही. हे जे एअर स्ट्रिप किंवा एअरपोर्ट आहेत, जे आता बऱ्याच ठिकाणी आहेत आणि अशा एअर स्ट्रिप्स की ज्या अदरवाईज कमर्शियल शेड्यूल्ड ऑपरेटर वापरत नाही. यांचं नक्की काय असतं? आता कोणी म्हणतंय की अ, त्या वैमानिकाला कदाचित कडेचा हायवे आणि एअर स्ट्रिपमध्ये कन्फ्युजन झालेलं असू शकतं. मग ते टेबल टॉप आहेत. काय आहे नक्की एअरपोर्ट, एअर स्ट्रिप वगैरे? नाही, नाही. हे बघा कन्फ्युजन चे प्रकार काही वेळा होतात. आता खूप वर्षापूर्वी आपण असं बघितलं, की गोव्यामध्ये एकदा एका पायलटनी रनवे समजून टॅक्सीवेवरच विमान उतरवलं किंवा अगदी माझ्या लहानपणी 1970s मध्ये जपानहून येणारं एक विमान, हे मुंबई एअरपोर्टवर उतरताना जुहूची जी दुसरा जुहूला छोटा एअरपोर्ट आहे. सांताक्रूझचा मोठा एअरपोर्ट, जुहूला छोटा एअरपोर्ट. तर वेस्टर्न म्हणजे ईस्ट टू वेस्ट असं तो लँडिंग करत असताना त्यांनी चुकून सांताक्रूझ ऐवजी जुहूलाच ते विमान उतरवलं. ती रनवे एकदम छोटी आणि ते पूर्ण पुढे चिखलात गेलं. माणसं वाचली त्यामध्ये. पण त्याची मोठी बातमी अनेक दिवस त्याच्यावर सगळं सुरू होतं आणि मी लहान असताना मुंबईला जाणं-येणं माझं होतं, तर आम्ही ते अडकलेलं विमान बघायला गेलो होतो, तेही मला आठवतं, की अडकून बसलं होतं चिखलात. ते 10-15 दिवस तसंच होतं. असे प्रकार जगात होतात. पण काल झालेला बारामतीचा प्रकार हा पायलटला हायवे वाटला म्हणून त्यांनी दुसरीकडे नेलं वगैरे असं मला अजिबात दिसत नाही. एअरक्राफ्ट हॅज टिल्टेड. क्लिअरली यू कॅन सी. तर हवेत असताना विमान जर इतकं टिल्ट झालंय, तर ती काही म्हणजे चुकून त्याचा दुसरीकडे गेला किंवा चुकला वगैरे असं नाही. काहीतरी समथिंग हॅज गॉन रॉंग इनसाइड देअर. हे जे नॉन शेड्यूल्ड ऑपरेटर असतात, यांची तपासणी, यांची चौकशी
मग पुढच्या लोकांनी हे वापरू नयेत, अधिक प्रिकॉशन घ्याव्यात म्हणून काय मेकॅनिझम हा एक वापरता? मोठा प्रश्न आहे आणि याच्याकडे आय एम ग्लॅड वी हॅव कम टू धिस पॉइंट. कारण आता सगळी चर्चा तेवढी होत नाहीये, पण झाली पाहिजे. भलतीकडे चर्चा जाते आहे. ओव्हरऑल सोशल मीडियातली मी म्हणतोय. ती सगळी चर्चा यावर आणली पाहिजे, की हे मेंटेनन्स या विमानांचे कसे आहेत, व्यवस्थित आहेत की नाही? कारण मला कोणीतरी काल सांगितलं एव्हिएशनमधल्या माणसानी, की हेच पर्टिक्युलर विमान 2 वर्षापूर्वी मुंबई एअरपोर्टला उतरताना पावसाळ्यामध्ये रनवेवरून स्किड झालं आणि पूर्ण रनवे ब्लॉक झाला आणि 3 तास मुंबईचा रनवे त्यामुळे बंद पडला. ते हेच विमान होतं. ते दुरुस्त करून त्यांनी परत वापरात आणलं आहे. क्लिअरली त्याचा काहीतरी लँडिंग गिअरशी संबंधित प्रॉब्लेम आहे किंवा लिअर जेटमध्ये जनरली लँडिंग गिअरशी संबंधित प्रॉब्लेम्स जगभर दिसत आहेत, असं काही एक्सपर्ट म्हणतात. आपल्या देशामध्ये झालंय असं, की ज्या प्रकारे इतर सगळ्या यंत्रणा वाहतूक नियमन असेल रस्त्यावरचं, पुण्यातले सिग्नल बघा तुम्ही, मुंबईतल्या ट्रॅफिकची स्थिती बघा. त्याच्यामध्ये जे रेग्युलेशन व्हायला पाहिजे, रेग्युलेटरी ऑथॉरिटी ज्या प्रकारे ती डोक्यावर बसली पाहिजे आणि त्यांनी ते सगळं व्यवस्थित राहील असं बघितलं पाहिजे, ते होत नाहीये. अनेक क्षेत्रांमध्ये होत नाही, तसंच ते एव्हिएशनमध्ये होत नाही, अशी तक्रार सोशल माध्यमांवर आता सुहेल सेठ वगैरे सारखे लोकही करत आहेत. त्याचा उल्लेख खूप ठिकाणी होतोय, की डी-जी-सी-एचं लक्ष आहे की नाही? मेंटेनन्स बरोबर होतोय की नाही? काय चाललंय? वगैरे, वगैरे. तर हे प्रश्न खरे प्रश्न आहेत. विमानाला साबोटाजच झालं आहे, घातपाताचा प्रकार आहे, हे सगळं डायव्हर्जन आहे, ते बंद केलं पाहिजे. मूळ प्रश्न खर्च, मूळ प्रश्न नेहमीप्रमाणे सगळ्या गोष्टींचं निचोड हे आर्थिक पैसा आणि अर्थकारण यावर येतं. ते असं आहे, की हा हजारो कोटीचा, कदाचित लाखो कोटीचा बिझनेस आहे. अनशेड्यूल्ड चार्टर्ड फ्लाइट्स हा देशभरामध्ये हजारो कोटीचा बिझनेस आहे. आणि त्याच्यामध्ये इतर सगळ्या धंद्यांमध्ये असतं तसं कॉस्ट कटिंग हे कंपन्यांचं चालू आहे की काय? म्हणजे मला हे अमुक स्पेअर पार्ट बदलायचा आहे, तर जाऊ दे ना अजून एक 6 महिने वापरू. एकदमच गेलाय का? नाही, नाही. मग चालू, अजून चालू. परत तो कुठे कॅनडामधून तो येतो स्पेअर पार्ट. अमेरिकेमध्ये कॅन्ससमध्ये यांचं बंबार्डियरचा प्लांट आहे. मूळ कंपनी कॅनेडियन आहे. विमानं तिकडे बनतात. Learjet 45 XR हे विमान मॅन्युफॅक्चरिंग बंद झालं 10 वर्षापूर्वी. 12 वर्षापूर्वी मला वाटतं. 12 वर्षापूर्वी ज्या विमानाचं मॅन्युफॅक्चरिंगच बंद झालं, त्या विमानाचे स्पेअर पार्ट्स तुम्हाला कसे मिळणार? हा एक भाग. तर त्यामुळे ह्याचे स्पेअर पार्ट्स वगैरे सगळे बरोबर मेंटेन झाले होते का? बदलले गेले का वेळेत वगैरे, वगैरे. या सगळ्या गोष्टींमधून मी परत मगाशी म्हटलं ते येतं, की महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर असलेले 7,00,000 कोटीचं महाराष्ट्राचं बजेट दरवर्षी बनवणारे 11 बजेट्स महाराष्ट्राची ज्यांनी बनवली असे नेते, त्यांना कोणीतरी हे सांगायला हवंय, की अहो तुम्ही हे विमान जे वापरताय ह्याच्यात प्रॉब्लेम असतो काहीतरी. हे त्याच्याकडे लक्ष नाहीये राजकीय नेत्यांचं या सगळ्या गोष्टी. मग असं होतं, की हेलिकॉप्टर कुठेतरी एकदम आदळलं, काहीतरी झालं, बचावलो, अमुक झालं वगैरे. वी हॅव टू लर्न द लेसन्स इन टाईम. आणि मला वाटतं महाराष्ट्राने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनी, पवार परिवारानी फार मोठी किंमत या सगळ्याची मोजलेली आहे, की आपण किती कॉन्शियस असायला पाहिजे, की आपण कुठल्या वाहनात बसतोय, काय हवाई वाहन असेल, कुठलं वाहन असेल. काय सेफ्टीचं ओव्हरऑल सेफ्टीचे काय निकष आहेत आणि आपण त्याच्याकडे लक्ष देतोय की नाही. आपण एका कंपनी ज्याच्याकडनं आपण चार्टर केलंय, त्याच्या भरवशावर आणि तो पायलट जो आहे त्याच्या भरवशावर आपण आहोत. पण ह्याच्यासाठी कोणीतरी ॲडव्हायझरी हे पाहिजे ना, बोर्ड पाहिजे, कमिटी पाहिजे, काहीतरी पाहिजे. पण बरेच सविस्तर अपघाताबद्दल बोललो, पण अनुषंगिक येणारा भाग आहे राजकारणाचा. तो आज ना उद्या चर्चेत येणार आणि इव्हेंच्युअली महाराष्ट्राची कदाचित राजकारणाची दिशा पूर्ण बदलेल, बऱ्यापैकी बदलेल, माहीत नाही. पण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात येताना घटना घडल्यानंतरच्या 48 तासात इनएव्हिटेबली जे राजकारण घडतंय, ते काय आहे? त्याची दिशा काय आहे? आणि त्याचा काय अर्थ काढ व्हेरी गुड क्वेश्चन. आता बघा, की जगभरामध्ये एक गोष्ट बघितली जाते, अनुभवली जाते, की कुठल्याही मोठ्या नेत्याचं निधन झाल्यानंतर पहिल्या काही तास तो एक शॉक आणि त्याच्याबद्दल रिग्रेट, त्याच्याबद्दल दुःख, त्याच्याबद्दल जेन्युइन रिएक्शन्स समर्थकांच्या, विरोधकांच्या सुद्धा सगळ्यांच्या येतात. तशा त्या एक दिवसभर आल्या. अजूनही चालू आहेत, चालू राहतील. मोठा माणूस होता, मोठा नेता होता. हे तुम्हाला तिथे दिसतंय, की 2-2.5 लाख लोकं फ्युनरलच्या 12-16 तास आधीपासून तिथे बसलेत, रात्रभर बसलेत. आज सकाळी दुपारपर्यंत तिथे बसून होते वगैरे.
हे काही सहज असं ते जमवलेली गर्दी नाही, की जेन्युइन भावना म्हणून लोक आहेत. मोठा नेता होता. पण ह्याला जोडून एक पुढची गोष्ट विशेषतः वेस्टर्न मीडियामध्ये मी नेहमी वाचतो, अभ्यास करतो वगैरे ती अशी आहे, राजकीय अभ्यास करत असल्यामुळे सुद्धा, की देअर इज समथिंग कॉल्ड फ्युनरल पॉलिटिक्स. एखादा नेता त्याचं निधन झालं आहे आणि आता तो पदावर होता, सत्तेत होता, तो आता नाही आहे. जगभरात असं आपण बघतो, की त्याच्या निधनानिमित्त जे सगळी मंडळी जमतात, त्यांना दुःख असतं. त्याच्यामध्ये औपचारिकता आहे, की आपण उपस्थित राहिलं पाहिजे. जेन्युइन भाग पण आहे. पण त्याबरोबरच दुसरा भाग असतो, की आता याच्यातून पुढे काय? याचं कारण एवढं मोठं पद आणि अजितदादांच्या बाबतीत आपण स्पष्ट सांगू शकतो, की केवळ एक पद नाही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे अर्थमंत्री, इतर काही खाती त्यांच्याकडे होती, त्याचे सगळे मंत्री. महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्या 41 आमदार असलेल्या पक्षाचे अध्यक्ष, शिवाय केंद्रात काही खासदार आहेत त्याचे अध्यक्ष, अनेक साखर कारखान्यांचे चेअरमन, अनेक सहकारी संस्था चालवणारे, अनेक साखर कारखान्यांमध्ये स्वतःचा कंट्रोल इनडायरेक्टली असलेले, म्हणजे शुगर कोऑपरेटिव्ह असेल, क्रेडिट सोसायट्या वगैरे हे असेल जे आपण नेहमी म्हणतो. अगदी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटपासून सगळं. अशा व्यक्तीच्या म्हणजे मॅन हू इज वेअरिंग मल्टिपल हॅट्स असं ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. ह्याचा व्हॅक्यूम फार मोठा आहे. त्यांच्या जाण्यामुळे झालेला व्हॅक्यूम जो आहे, पोकळी जी आहे ती फारच मोठी आहे. त्यामुळे आता तुम्हाला असं दिसायला लागलं आजपासूनच, की ह्या पोकळीचं काय होणार आणि ती कशी भरली जाणार? याच्याबद्दलची चर्चा अगदी आज नाही तर उद्या होणारच आहे. हे बोलणं थोडं अप्रोप्रिएट नाही असं धरू किंवा काय, की "अरे, कालच ते गेलेत, तुम्ही हे काय बोलताय?" पण राजकारण आहे. राजकीय नेते असाच विचार करतात आणि तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट जी मी आज सकाळी एका इंग्लिश चॅनलवर बोललो, राष्ट्रीय पातळीवर ती सांगतो, की माझं आजचं ऑब्झर्वेशन असं आहे, की शरद पवार वॉज सराउंडेड टुडे ॲट द फ्युनरल साइट बाय टॉप लीडरशिप ऑफ बीजेपी अँड शरद पवार अलायन्स पार्टनर काँग्रेस पार्टीज सेंट्रल लीडरशिप वॉज मिसिंग असं मी म्हटलं. आजचा इंडिकेशन मला असं दिसतंय, की तुम्ही दिल्लीहून काँग्रेस पक्षाचे कोणी नेते येऊन तिथे फ्युनरलला पवार साहेबांच्या शेजारी उभे राहिले का? हे बघा. उभे राहिले नाहीत. का उभे राहिले नाहीत? हे मला कळत नाहीये. राहुल गांधी नाहीत, तर प्रियांका गांधी, नाहीतर खरगे, नाहीतर जयराम रमेश, नाहीतर रमेश चेन्निथला, नाहीतर के.सी. वेणुगोपाल, नाहीतर आणि कोणी खासदार याच्यापैकी कोणी यायला नको होतं का तिथे उभं राहायला? आज तुम्हाला असं दिसलं, की भारतीय जनता पक्षाने पवार साहेबांना सपोर्ट म्हणून तिथे उपस्थिती लावली. केंद्रीय मंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील आणि अन्य इतर नेते हे पवार फॅमिलीच्या भोवती आज दिसले. मला असं वाटतं, की येणाऱ्या राजकारणाची ही नांदी आहे. आय मे बी रॉंग ऑन धिस कारण लाँग टर्ममध्ये खूप गोष्टी बदलतात, खूप काहीतरी होतात. पण तुम्ही बघा, की अजितदादांवर इन्फ्लुअन्स असलेले किंवा अजितदादांच्या डावीकडे, उजवीकडे असलेले कोण होते? तर ते सुनील तटकरे होते, प्रफुल्ल पटेल होते आणि बाकी सगळी मंडळी होती. ही सगळी आता भाजपच्या अलायन्समध्ये सहभागी आहेत. यांचा इन्फ्लुअन्स आता राष्ट्रवादी काँग्रेसवर जास्त असणार, की शरद पवार जे आता रिटायरमेंटकडे झुकत आहेत असं आपण म्हणू. एप्रिलमध्ये त्यांची राज्यसभा टर्म संपते आहे. त्याच्यानंतर परत एकदा खासदारकीसाठी ते इच्छुक असतील असं मला वाटत नाही. हा माझा अंदाज मी मांडतो. सुप्रिया सुळे यांच्यासमोर आता एक प्रश्न आहे मोठा, की आपण आता काय भूमिका घ्यायची याचं कारण अजितदादा हा एक मोठा फेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्या अर्थाने तेच पूर्णपणे राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा असं गेल्या 1-2 वर्षात झालं. कारण त्यांचे 41 आमदार आले. त्यांनी आत्ताच्या नगर परिषद निवडणुकांमध्ये पुणे, बारामती वगैरे चांगला परफॉर्मन्स केला. अ, महापालिकांमध्ये त्यांचा परफॉर्मन्स चांगला राहिला नाही. पण राष्ट्रवादी म्हणून जो काही फेस आहे, तो अजितदादा होते. तर त्याची रिप्लेसमेंट सुप्रिया सुळे बनणार का? हा प्रश्न आहे. आणि त्या जर बनणार नसतील, तात्विक कारणांसाठी म्हणजे राजकीय आयडिओलॉजी या कारणासाठी त्या जर बनणार नसतील, की मी भाजपबरोबर जाणार नाही अशा मुद्द्यावर, तर दुसरं कोणीतरी ती जागा घेईल. ते कोण घेईल हा प्रश्न नंतर येतो. हा एक भाग सगळा झाला. दुसरा अँगल मला महत्त्वाचा इथे मांडायचा आहे, की येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका 5 फेब्रुवारीला ज्या आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला एक
प्रचंड मोठी सहानुभूतीची लाट दिसेल राष्ट्रवादी काँग्रेससाठी. आणि गेल्या डिसेंबरपासूनच आपण असं म्हणतोय 11 डिसेंबरला एका ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवरच मी हे बोललो होतो, की पुढच्या 15 दिवसात तुम्हाला हे दिसेल आणि तसं दिसलं, की दोन्ही राष्ट्रवादी तर एकत्रच लढत आहेत. काल मला एका चॅनलवर माझ्याबरोबर राष्ट्रवादीचे प्रवक्ते होते. ते असं म्हणाले, की आम्ही सगळे मिळून घड्याळ चिन्हावरच लढणार आहोत. ह्याची जिल्हा परिषदेची निवडणूक. म्हणजे सुप्रिया सुळे यांचे उमेदवार, त्यांच्या गटातले काही उमेदवार असतील, शरद पवार गटातले. अजित पवारांचे उमेदवार आणि बाकी सगळ्यांचे उमेदवार हे सगळे घड्याळ चिन्हावर आता लढणार आहेत, जिल्हा परिषद निवडणूक. मला हे स्पष्टपणे दिसतंय, की जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये प्रचंड यश राष्ट्रवादी काँग्रेसला घड्याळ चिन्हावर मिळणार आहे. ज्या घटना गेल्या 24 तासात झाल्या, त्याच्या पार्श्वभूमीवर. हे सगळं झाल्यानंतर पुढचं पाऊल काय असेल? मला असं वाटतं, की सगळ्यांसमोर एक प्रश्न असा असेल, तुम्ही एकतर एन-डी-ए अलायन्स म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबर महाराष्ट्रात आणि केंद्रामध्ये सत्तेचा भाग म्हणून सहभागी होणं. आता हे सगळं जर झालंय, तर आता पुढचं पाऊल आम्ही हे करतोय. म्हणजे कोणी आता दोष देणार नाही ना तुम्हाला. कोणी असं म्हणणार नाही, की तुम्ही पलटी मारली, तुम्ही आता अमुक केलं. कारण ही घटनाच अशी झाली आहे, की लोकांची सहानुभूती लोक म्हणतील, "ठीक आहे बाबा, आता तुम्ही हे करा." दुसरा ऑप्शन जो पुण्यातले राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्वीकारला तो आहे. तो असा आहे, की सरळ काँग्रेस पक्ष म्हणजे फुले शाहू आंबेडकर आणि समाज म्हणजे समाजवादी विचार एका अर्थाने किंवा लेफ्ट ऑफ सेंटर विचार अशा मार्गावर जाणे. तर तुम्हाला हे राष्ट्रवादीमध्ये हे विभाजन, वैचारिक विभाजन येणाऱ्या महिन्यांमध्येच दिसेल किंवा एक वर्षभरामध्ये दिसेल असं माझं प्रेडिक्शन आहे. ही घटना फार मोठी आहे महाराष्ट्रासाठी. कारण याच्यामध्ये एवढ्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये सक्षमपणे स्वतःला टिकवून ठेवणारा नेता, एक कणखर आणि प्रचंड ॲक्टिव्ह म्हणजे दिवसाचे 14 तास वगैरे ते लोकांना अवेलेबल वगैरे असे असायचे किंवा सरकारी काम किंवा ह्याच्यात. त्याचं अस्तित्व संपणं, तो आता नसणं, ह्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर फार परिणाम होईल आणि तो मी आत्ता एक डिस्क्राईब केला तशा दिशेने होईल असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न या सगळ्याविषयी पुन्हा सविस्तर बोलूच. गेल्या 24 तासात ज्या पद्धतीनं सामान्य माणसांनी सुद्धा स्टेटस लावले, की जे कार्यकर्ते नव्हते, जे लाभार्थी नव्हते, अ, कधी काळी कदाचित तितकं ते अजित पवारांवर प्रेम करत नव्हते, असे उजव्या बाजूचे किंवा अ, अगदी सेंटर टू लेफ्ट, लेफ्ट टू सेंटर जे म्हणालात. हे जे सगळं सामान्य माणसाचं जे प्रेम लक्षात आलं, तेवढं कदाचित आधी लक्षात आलं नव्हतं या व्यक्तीबद्दल असं होतं का? आणि तुम्ही गेली जवळपास 25-30 वर्ष पत्रकारिता जनरल पॉलिटिकली करताय. अजित पवार या व्यक्तीचं महाराष्ट्रासाठीचं कॉन्ट्रिब्युशन काय होतं? प्रश्नाचा दुसरा भाग आधी घेतो मी, कारण ते बोलणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याला फार म्हणजे ते आपण नोंदलं पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक टॉप टू बॉटम अशी जी सिस्टीम सुरू होती, अ, ती बदलणं आणि ग्रासरूटमधून राजकारण वर नेणं, हे अजित पवारांचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रिब्युशन महाराष्ट्राच्या राजकारणात आहे, असं मला वाटतं. आणि ते का ते मी सांगतो डिस्क्राईब करून, की महाराष्ट्र वॉज अ काँग्रेस स्टेट. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस रूल राहिला. सगळ्यांना माहिती आहे इतिहास त्यामध्ये मी फार जात नाही. पण त्यातला एकच पॉइंट सांगतो, की त्याच्यामध्ये सर्व नियंत्रण दिल्लीतून होऊन इंदिरा गांधी यांच्या काळात असो, राजीव गांधी यांच्या काळात असो, त्यांच्या मर्जीतला माणूस मुख्यमंत्री म्हणून इथे बसणे, मग ते ए.आर. अंतुलेंपासून, विलासरावांपासून, सुशील कुमारपासून सगळं, जे काही व्यक्ती असतील त्या. त्यामुळे होतं असं, की हा अप्रोच वरून खाली, टॉप टू बॉटम असा अप्रोच राहिला, की वरच्या नेत्याला काय वाटतं, त्यांनी ते पदी आपण मुख्यमंत्री पदावर बसवलेल्या व्यक्तीला कम्युनिकेट करणं, त्याप्रमाणे सगळं काम चालवणं. त्या कामातून सुद्धा काही विकासाची कामं झाली, काही योजना आल्या, काही रस्ते बांधले गेले, धरणं बांधली गेली वगैरे हे झालं. ते मी डिनाय करत नाहीये काँग्रेसचं कॉन्ट्रिब्युशन. ते झालं ते ठीक आहे. पण अजित पवार, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली जे काही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून जो काही एक विचार आला, त्याच्यामध्ये असं झालं, की पश्चिम महाराष्ट्र असो, पुणे जिल्हा, सातारा, कोल्हापूर, अ, अगदी छत्रपती संभाजीनगरपर्यंत औरंगाबाद म्हणजे जुना औरंगाबाद, मराठवाड्यापर्यंत किंवा बीड हा राष्ट्रवादीचा सगळा बेल्ट आहे. काही प्रमाणात नॉर्थ महाराष्ट्र, नाशिक. या सगळ्या भागातल्या लोकांना काय वाटतं? तिथले निवडून आलेले आमदार जे आहेत त्यांना काय वाटतं? त्यांना मी बरोबर घेतो. त्यांना असं वाटतं का, की इथे धरण झालं पाहिजे. त्यांना असं वाटतं का, की हा रस्ता रुंद झाला पाहिजे. त्यांना असं वाटतं का, की या गावामध्ये वीज पुरवठा जास्त आणून इथे औद्योगिक प्रकल्प लावला पाहिजे.
हे त्या लोकांना काय वाटतं? मग त्यांचे जे कोणी मतदार आहेत त्यांना काय वाटतं? तर मी सकाळी 7 वाजल्यापासून ऑफिसमध्ये बसतोय आणि हजारो लोकांना रोज भेटतोय लिटरली. कोणीही माझ्याकडे कागद घेऊन येतोय आणि सांगतोय, "आमची ही योजना आहे, आम्हाला इथे हे अडकलंय, आमचं हे अमुक आहे, तमुक आहे." त्याच्यातून माझा ग्रासरूट कनेक्ट इतका जबरदस्त राहतोय, की मला असं कळतंय, की या गावामध्ये, या तालुक्यामध्ये, त्या गावामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये सगळं काय चित्र आहे. तिथला कोण माणूस लोकप्रिय आहे, त्याला कोणाला मी उभा करू म्हणजे तो आमदार म्हणून नक्की येईल. मग त्याला मी जवळ घेऊ, त्याला आणखी 4 माणसं उभे करायला सांगू, ग्रामपंचायत ताब्यात घेऊ, अमुक करू, तमुक. हे महाराष्ट्राच्या राजकारणात आणलं कोणी असेल, तर ते अजित पवारांनी आणलं. हे त्यांचं कॉन्ट्रिब्युशन आहे असं मी समजतो. सो आय अल्वेज सेड इट ऑन नॅशनल टीव्ही सिन्स येस्टरडे, की फर्मली रूटेड टू द ग्राउंड. जमिनीत मुळं त्याची पाय रोवलेला आणि जमिनीत शी नातं असलेला माणूस होता. अजित पवार हे तसे नेते होते. त्याच्यामुळे काय झालं, की आम्ही मुंबईमध्ये मी इंग्लिश चॅनलसाठी काम करत असताना आम्ही जाऊन म्हणायचो, "अरे अजितदादा तुम्ही काय वेळच देत नाही." म्हणून ते काही लक्ष द्यायचे नाहीत आमच्याकडे. 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वीचं सांगतोय तुम्हाला. किंवा इकॉनॉमिक टाइम्सच्या अवॉर्ड फंक्शनसाठी मी 3 वेळा त्यांना अर्थमंत्री म्हणून त्यांना बोलवायला गेलो होतो. ते प्रत्येक वेळी म्हणाले, "नाही जमतंय का बघतो." नाही वगैरे. त्यांना हा मुंबईचा इंग्लिश मीडिया, हा एलीट वर्ग, हे मुंबईचं साउथ मुंबई कल्चर, नरिमन पॉइंटची माणसं, पेडर रोडवरची माणसं, आर्मचेअर पॉलिटिक्स करणारी मंडळी किंवा दिल्लीचं सगळं जे कोटरी आणि ह्याचं पॉलिटिक्स आहे ते सगळं, जे राजीव गांधींच्या काळात खूप वाढलं होतं. त्या सगळ्याची कंप्लीटली कट ऑफ राहायचं होतं. हे मला आता लक्षात येतंय म्हणजे त्यांचं गेल्या काही वर्षापासूनच लक्षात आलं. त्याच्याऐवजी त्यांना ते गावातली माणसं, त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत, त्यांच्याशी बोला, काय म्हणजे हा माणूस तुम्हाला मी उभा करू का तो उभा करू? असं त्यांच्याकडून हे करणं, त्याप्रमाणे आपली माणसं निवडून आणणं वगैरे, यामध्ये वेळ ते देत असत. यामध्ये एनर्जी देत. तर हे त्यांचं कॉन्ट्रिब्युशन की त्यांनी तो टिल्ट केला सगळा पॉलिटिकल भाग. दुसरं मला असं वाटतं की एक व्हिजन आर्थिक विषयांमध्ये चांगल्यापैकी त्यांना होती, की राज्याची आर्थिक ओव्हरऑल शिस्त आणि सगळ्या गोष्टी याच्यामध्ये काय कुठे प्रायोरिटीनी करावं, काय करू नये वगैरे, तर कुठे टॅक्सेस जास्त लावावे, काय कमी याच्यामध्ये करावं, प्रकल्प कुठले कुठे आणावे वगैरे, वगैरे. तर असे 2-3 गोष्टी मला दिसतात, की ज्या चांगल्या त्यांच्या होत्या. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, की त्यांचं जे बोलणं आणि वागणं जे काही होतं, त्याच्यामध्ये मला असं वाटतं, की त्यांनी एक थोडा बॅलन्स जर ठेवला असता, की थोडं एक शहरी पॉलिश किंवा एक थोडं सोफिस्टिकेटेड शहरी भागसुद्धा थोडा डेव्हलप करणं आणि राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने आपली एक इमेज थोडी बिल्ड करण्याकडे लक्ष देणं, जे की त्यांनी अगदीच शेवटच्या काळामध्ये हे गुलाबी जॅकेट वगैरे हे जे सगळं झालं त्या काळामध्ये केलं आणि सोशल मीडिया किंवा माध्यमांचा वगैरे कसा उपयोग होतो हे मला नरेंद्र मोदी साहेबांकडनं शिकायला मिळालं असं ते आम्हाला सगळ्यांना एकदा 2-3 वर्षापूर्वी म्हणाले. विषय असा निघाला होता, की निवडणुकीच्या काळामध्ये अ, पिंपरी चिंचवडमध्ये मी एवढी सगळी कामं केली, सगळी केली, पण आता तिथला सगळा माझा मतदार वर्ग म्हणतो, की "नाही, नाही, मोदी साहेबांना आम्ही त्यांना मत देणार. देशातलं सगळं हे बदलतंय" वगैरे. तो म्हणाला, की "ही काय जादू आहे एका व्यक्तीची, की त्यांना हे दिसतंय, की मी इथे सगळे प्रोजेक्ट एवढे आणलेत, सगळं केलंय आणि हे काय आहे?" तर तेव्हा आमच्यापैकी काहींनी सुद्धा त्यांना हा सल्ला दिला होता, की तुम्ही हे मीडियाला पूर्णपणे दुर्लक्ष, हे सगळं किंवा तुमचं बोलण्याची स्टाईल, अमुक-तमुक हे जे सगळं आहे, हे थोडं तुम्ही काहीतरी त्याच्यावर केलंत तर तुमचं हे इमेज बिल्डिंग होईल, जे की आता अजिबात होत नाहीये. तुम्ही फक्त तुमच्या ग्रासरूट लोकांमध्ये रमताय, त्याच्यातून तुम्ही हे सगळं करताय. त्याच्यावर ते "हो, बघू, काय करू?" वगैरे असं म्हणाले आणि ते त्यांनी पुढे केलं. त्यांनी एक डिझाइन बॉक्स एजन्सी हायर केली. त्याच्यातनं त्यांनी सगळं केलं आणि 41 आमदार त्यांचे या सगळ्यामध्ये आले निवडून. चांगला परफॉर्मन्स झाला. प्रचंड एनर्जी, प्रचंड वेळ देणं आणि सतत फिरणं आणि सतत जनतेसाठी सतत अवेलेबल असणं. असा नेता. रोहित सर, खूप खूप आभार. काय घडलं याच्याबद्दल टेक्निकल माहिती आम्हाला समजली. अधिक आम्ही अवेअर झालो. राजकारणाबद्दलची ही फ्युनरल पॉलिटिक्सचा अँगलही समजून घेता आला. पुन्हा परत राजकारणावर बोलू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद.